रेश, हे काय यार, व्हॉट इज दिस? याला काय अर्थ आहे? तू पहिला कलर त्या कमी टमीला का लावला? मला का नाही लावला? तुला कलर लागण्याच्या आधी तुझ्या रूम मध्ये कोण आलेलं? मी ना. ए बास यार, बास. काय मगाचपासनं माझ्या मागे 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 चिकटायला काय येतेस का एवढी? तुला होळी खेळायची ना, जा तिथे बाहेर जाऊन खेळ. तिथे बंड्या, प्राजक्ता, निंगी सगळे त्यांच्या बरोबर खेळायची, माझ्या बरोबर नाही. मी आता तोंड धुवून आलेलो आहे, मला रंग लावायचा विचारही करू नको. जा तिकडे. तुला ना रेश माझी व्हॅल्यूज कळत नाहीये. हे सगळं ना त्या गावछापमुळे होतंय. तू थांब गावछाप. माझी ग्रॅनी आजीला ना तुझी लायकी दाखवायलाच लावते. ती त्याशिवाय राहणार नाही. आई ग, चला टेकाव म्हणत. ए बाई, काय उभ्या उभ्या झोपू नाही तर. भूक लागली ना? लागलीये, मग ते आता काहीतरी खायला. ती इथे ना म्हातारीने इथे मला अगदी सगळ्या कामाला लावलेलं आहे. आणि तुझी आहेस, तुझी मॉम ग, ती गेली पळून. मग मी काय करू? मी सांगितलेलं तिला की जा बाई तू जा, इथे भूक लागली. आणि तुझं आणि एक गोष्ट सांग, तू काय खरंच यांच्या किचन मध्ये कुकिंग करणार आहे? फॉर रिअल? छे, मी आणि कुकिंग वेळ लागलाय. फार फार तर तुला भूक लागली असेल तर ते काय 2 मिनिटात जे काही होतं ना तेवढं करेन. कळ? इथे मी काही काम बिम काही करणार नाही. आहे त्यांच्या घरात खूप नोकर माणसं, करतील. मी नाही कशाला हात लावणार. इथेच उभ्या आहोत, सुगंध पण येतोय जेवणाचा. चल, बाबा. काय होतंय? तिचं काय? चमचा तापला असेल म्हणून. काय केलंय? अरे हो, पुरणपोळ्या आणि कटाची आमटी नाही का? कसली? कटाची आमटी. चालू द्या, सुगंध आता बरा येतोय. या नयनताराचा ना मला खूप हेवा वाटतो खरंच. कशी नोकर माणसं ठेवलेली आहेत, तोंडात ना शब्द येत नाही. सगळ्यांनी असे काहीतरी लावतात ना तोंडाला ठेवी. काय? आणि तिकडे तिकडे म्हातारी त्यांचं तर तोंड चांगलंच सुटलेलं आहे. तिकडे नाही शांतता. ग्रॅनी आजी, अगं बाई, हे छान. बरं दिसतंय. काय ह्याच्यात? वाफाळलेला भात, वर जिरं घातलेला. बरं आहे, बरं आहे. सुगंध तर चांगला आहे. भाजी अगं बाई, वाफ तशीच राहू देत. गरम गरम वाढायला बरं वाटेल. ग्रॅनी आजी, तू माहितीये का, माझं ना डोकंच फिरलंय ग. ही कमी टमी सतत माझ्या रिक्षा मागे 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 फिरत असते. एवढं काय असतं तिला? मला एवढा राग आलाय ना, मला त्या कमीला असा लेसन शिकवायचा. लेसन. हो रजा, नको काळजी करू. सांगते ना मी तुला, तोही बंदोबस्त मी करणार आहे. माझ्या चेहऱ्याला काळं फासते याची शिक्षा तिला नक्की मिळणार. बघ तू. आणि काल जो काही प्रसंग झाला ना, ते पत्र जे हरवलं, कसं काय हरवलं की कोणी अदलाबदल केली माहिती नाही मला. पण मला तर या कमळीची शंका येते, हे नक्की तिचंच काम असणार. आता मला सांग ना, गौरीने लिहिलेली आधीची पत्र आणि हे पत्र, या दोघांमधलं हस्ताक्षर सारखं कसं काय येईल? आणि गौरी इथे असणं शक्यच नाहीये. काय गे? ऐ साधना, सुगरण, काय आमचं बोलणं काय लपून छपून ऐकतेस काय? जा जा जा, बाहेर सगळी माणसं खोळंबली आहेत, वाट बघतायत. कमळीला बरोबर धडा शिकवणार आहे आज. तिच्याकडनं सगळ्या गोष्टी कशा अशा
वदवून घेणार आहे. ते रेड्याकडून नाही का, माहिती आहे का स्टोरी? नाही नाही ज्ञानेश्वरी, माझं पण काही डोकं फिरलंय. असं वदवून घेणार आहे. खरं खरं काय असं अशी काय नशा देणार आहे ना तिला. त्या नशेत तिला असं वाटलं पाहिजे ना की सगळं ब्रह्मांड तिच्या भोवती असं गरा 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 फिरतंय. नयनतारा, अशा मोकळ्या वातावरणात जेवणाची मजा काही औरच आहे नाही. आई, आपल्याला सुद्धा आपल्या अंगणात आठवड्यातनं असं एकदा जेवायला बसायला हवं. हो करूया की. सगळ्यांना भिकेचं डोहाळे लागलेत. छान घरात बसून जेवायचं सोडून दारात बसून जेवायची हौस आली सगळ्यांना. नयनतारा, पुरणपोळी कोणी बनवली आहे? अरे राजन, पुरणपोळ्या आमच्या साधना त्यांनी केलेत. खरं तर सगळाच स्वयंपाक अतिशय उत्तम करतात त्या, पण पुरणपोळी त्यांची स्पेशालिटी आहे. मग प्लीज त्यांना बोलवतेस का? म्हणजे मला त्यांना थँक्स म्हणा असं वाटतंय. येस ऑफकोर्स. प्राजू, एक काम कर ना, साधना ताईंना बाहेर बोलवणार. हो आले. देवी आई, आता माझ्या कमळीवर कोणतं बी संकट येऊ देऊ नकोस. त्या अनिकानं आणि तिच्या आजीनं काय ठरवलंय काय माहित. साधना मावशी, चला तुम्हाला बाहेर बोलावलंय. का मी आता समजा बाहेर नेऊन ठेवलंय. हो, तुम्ही इतका छान स्वयंपाक केलाय की सगळ्यांना तुम्हाला भेटायचंय. चला, आई पण बोलावते. असं होय. तुम्ही वा मोर, मी येतो. बरं या. अरे देवा, मला वाटलंच होतं माझ्या हातच्या पोळ्यांची चव हे नक्कीच ओळखणार. आता बाहेर गेलो तर गोत्यात यायचो. देवी आई, तूच वाचव ग बाई.